हाय हॅलो नमस्कार सर्वांना. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वाती लिटल वर्ड. चला, गुढीपाडवा होता म्हटलं, कालचा व्हिडिओ आहे हा. तुम्हाला मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या. तर त्यांनी ड्युटीवर यायच्या वेळेस सर्व सामान वगैरे काढून घेतलं होतं. तर माझी पण देवपूजेची तयारी चालली होती, कारण मला देवपूजेला बाहेरचं सगळं आवरल्याच्या नंतर मी आता स्वयंपाक देवपूजा करायची होती मला. आणि रांगोळी वगैरे काढून मी सकाळीच घेतली होती. आणि माझे देव पण येत ना, मी रोज धुत असते, त्याच्यामुळे ते ना जास्त काही खराब होत नाहीत. आणि हॉलमध्ये असल्यामुळे फॅन कमी चालतो, त्याच्यामुळे म्हणजे हे पण होत नाही त्याला. तर त्यांनी आंघोळ केल्याच्यानंतर खूप असा उशीर झाला होता, 8 वाजले होते. म्हणलं चला आवरा पटापटा. ते म्हटले आता 8 वाजले. मी आता पहिले आंघोळीला आंघोळ वगैरे करून ड्रेस पण त्यांनी तोच घातला वापरायचाच. म्हटले राहू दे, आता काही नाही होत त्याला. तर त्यांनी आल्याबरोबर आधी सुरुवातीला तोरण आधी लावून घेतलं. तर मग तिला सांगत होते मी, असं टाईट लावा वगैरे, असं म्हणजे खाली नको लावायला, कारण पोरं काही हाणतात वगैरे तर त्यांचा हात लागू शकतो याच्यामध्ये. आणि त्यांना येऊपर्यंत मी सगळं डेकोरेशन वगैरे करून घेतलं होतं, तोरणं वगैरे लावून. तर सण वगैरे असल्यावर तर खूप छान वाटतं. दिवाळीची वेळेस तर मी भरपूर अशी तयारी करत असते, पण तरी थोडंसं घेतलं होतं लावून आत्ता. पण म्हटलं छान दिसतं तो डेकोरेशन केल्याशिवाय, म्हणजे खूप वेगळं असं सण असल्यासारखं पण वाटतं. आणि सणाच्या दिवशी जेव्हा आपण काम करायला लागतो तेव्हा ॲटोमॅटिक आपल्याला रांगोळी वगैरे काढल्याच्या नंतर सण असल्यासारखं वाटतं. आणि म्हणजे पहिले खूप असे आम्ही सण असला का नवीन कपडे वगैरे घालणार. मी पण मुलांना माझ्या नवीन कपडे वगैरे घालत असते, वेदिकाला, यशला माझ्या. तर मी त्यांना आणले पण होते नवीन ड्रेस वगैरे. तर मी त्यांना घातले. सकाळी देवपूजा वगैरे सर्व पटकन आवरलं होतं. आणि हार आणला होता, जसं माझा रोजचाच हार असतो देवाला. तर हार वगैरे मी त्यांना घातला म्हणजे. आणि आंघोळी वगैरे सगळे देव व्यवस्थित पुसून घेतले. तर मला शूट घ्यायला सुद्धा एवढं काम करता जमत नाही, कारण एकलं सगळं करायचं असतं. आणि ट्रायपॉडला मोबाईल लावून मी शूट घेत असते. आणि हे समोर त्यांचं मी शूट घेतलं होतं. तर ते बांधत होते, मी त्यांना म्हणत होते असं असं करा, म्हणजे घाटी वगैरे सर्व लावत असते. आणि आम्ही ना ही घाटी बांधलेली असली तर आपण असं उन्हाळ्या वगैरे लागतात ना काहींना, तर ही गुढीची घाटी तर खाल्ली ना तर आपल्याला उन्हाळ्या वगैरे लागत नाहीत, असं म्हणजे पहिले म्हणायचे. आणि म्हणजे आम्ही असं होळीला आणि गुढीपाडव्याला असं गळ्यात घाट्या वगैरे असं बांधायचं. तर आजकाल वेदिकाला, यशला माझी नंदन घाटे घेऊन आल्या होत्या, तर त्यांनी बांधले पण लागले आरडायला. तर त्याला सर्व स्वस्तिक वगैरे कळशीवर मी लावून ठेवलं होतं आधीच. आणि त्याच्यानंतर साड्याच्या मिऱ्या वगैरे असं व्यवस्थित लावल्या की छान वाटतं. आणि कधी पण साडीला ब्लाऊज पीस लावायचा, कारण ब्लाऊज पीसशिवाय साडी गुढी लावू नये, उभारू नये म्हणते. तर ब्लाऊज पीस आणि साडी असं म्हणजे लावले होतं. तर असं देवपूजा माझी त्यांची चालली होती इथं. ते म्हटले मला करू दे, आता मी आता करतो. तर रांगोळी वगैरे म्हटलं नंतर कडेन, तुम्हाला करून घेते मी. फुलं वगैरे लावून घेतले त्यांनी, ववाईला दिव्याने वगैरे. तर जेवढं मला शूट घेता येईल तेवढं घेतलं, कारण सण असला तर सगळ्यांची धावपळ असतं सकाळपासून, म्हणजे एक एक काम पूर्ण करायचं असतं. पण फुलं वगैरे घेऊन आल्याच्या नंतर त्यांनी म्हणजे त्यांना म्हणजे खूप असे एक वस्तू सांगितलं 4 वस्तू घेऊन येतात असं आहे. तर भरपूर असे फुलं पण आणले होते त्यांनी. आणि मला घंगाळ वगैरे सजवायला पण काम आले. पण एवढंच आहे की एक रंग कमी होते, अशी मिक्स फुलं होती सगळे जास्त. तर दिवा राहत नव्हता, तर त्यांनी खाली ठेवला होता. आणि म्हणजे हवा खूप होती. आणि मी किचनच्या म्हणजे जिथं झाडं आहेत ना तिथंच मी गुढी उभारली होती. म्हणजे छान वाटतं असं हिरवंगार. माझ्या किचनमध्ये खूप मस्त असे झाडं येतं गुलाबाचे वगैरे. आणि इथं मी सकाळी उठून सर्व धुवून वगैरे काढलं होतं, कारण मला असं गुढी उभारायची. तिथं ब्रशने वगैरे मी निरमा वगैरे टाकून सगळं स्वच्छ केलं होतं, कारण कुंड्यातली माती खाली पडतेच किती नाही म्हटलं तरी बी. आणि लाल माती असल्यामुळे ते चांगलं नाही वाटत मग सगळं आधी. आणि कोणचं पण आपण छान गणला यशला आता त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागले. म्हटलं जर आता सगळं काम आवरलं, सगळं आमटी भात वगैरे सगळं करून घेतलं, तळून वगैरे घेतलं. तर डायरेक्ट पोळ्याचाच व्हिडिओ घेतला. तर म्हणजे त्यांना सांगितलं मला थोडासा माझा व्हिडिओ पण घ्या, त्यांनी घेतला होता. मग पोळ्या लाटता थोडासा व्हिडिओ. तर म्हणजे भरपूर अशा म्हणजे 10-15 मी पोळ्या केल्या होत्या, 15 तरी केल्या असतील, कारण 5-6 घरात 5-6 प्रियांक माझ्या जाऊ वगैरे त्यांना पण दिल्या. माझी एक मैत्रिणी तिला पण दिल्या होत्या मी. भरपूर अशा पातळ पोळ्या लाटल्या ना, खूप छान लागतात. आणि स्पेशली म्हणजे दुधासोबत छान लागतात, कारण आमच्याकडे गुळवणी वगैरे नाही करत मी, कारण अशाच ते खूप गोड लागत आहेत. त्याच्यामध्ये आपण आधीच पुरण वगैरे टाकत असतो. आणि फक्त दुधासंगच म्हणजे आमच्या घरात असं पण आवडत नाही, तर दुधासंगच आवडतं. तर असे एकीकडे मी भजे वगैरे तळत होते. आणि
दुसऱ्या तोपर्यंत त्यांनी उभा व्हिडिओ काढला होता, आडवा नाही काढला, कारण मला वाटतं त्यांनी त्यांना शॉर्ट व्हिडिओ टाकायचा होता, पण त्यांनी नाही टाकला वाटतं, कारण त्याच्या लक्षातून नाही राहिलं. पुरण नाही का भरपूर असं पुरण टाकलं ना म्हणजे टेस्ट लागते कोणच्या पण ह्याची पुरणपोळीची. गोड अशा मस्त पुरण केल्या होत्या आणि वेदिका माझी तिथंच उभा होती, कारण तिला पुरणपोळी खायची ती स्पेशली मी तिच्यासाठीच पुरणपोळी करत असते सणाला वगैरे. तर मला बासुंदी पुरी असं करायचं होतं बेत, पण ती म्हणली नाही आई मला पुरी भाजीच करायची नाही खायची, तर मला पोळीच करायची. तर मग मी सगळं पोळ्याच केल्या. म्हटलं जरा थोडासा त्रास होतो, पण लेकरांना आवडतात तर करायला काय हे नाही. तर कंगवा वगैरे करायला सुद्धा मला टाईम नाही भेटला, तर मी पण गुढीच्या पाया वगैरे पडून घेतलं, कारण सकाळी नव्हती पडली, कारण काम आरोचे म्हटलं नैवेद्य ठेवायच्या वेळेस हळदी कुंकू वाहून सकाळी मी तसा त्यांनी गुळाचा नैवेद्य वाहिला होता. तर नाहीच रांगोळी काढायला मला टाईम भेटला, तर मी स्वस्तिक असं काढून घेतलं खाली आधी, आणि आपला थाळी जी बनवलेली होती त्यांची जी आपण नैवेद्यासाठी मी पूर्ण अशी छोटं नैवेद्य नाही करीत, कधीच मोठं नैवेद्य करायचं. एक पोळी पूर्ण अशी मांडत असते, अर्धी कुरडई पापड वगैरे, एक भजी वगैरे सर्व मांडीत असते, आणि पाया वगैरे पडून दर्शन घेतलं. सगळ्यालाच भुका लागली, कारण मला 12 वाजायच्या आतमध्ये नैवेद्य दाखायचा होता गुढीला. तर छान अशी मस्त माझी पूजा झाली होती. तर हा डायरेक्ट 5 वाजता व्हिडिओ घेतला, तर मध्ये काय व्हिडिओ घ्यायला टाईम नाही झाला. परत मी हळदी कुंकू गुढी उतरायच्या वेळेस आमच्याकडे परत हळदी कुंकू वगैरे लावून असं अगरबत्ती लावून नारळ वगैरे फोडून आम्ही गुढी उतरून घेतली संध्याकाळचा डायरेक्ट व्हिडिओ, कारण सूर्य मावळ्याच्या आधी गुढी उतरून घेतली. तर वेदिकाला पण मी लावून घेतलं हळदी कुंकू वगैरे असं. तर खूप छान माझी वाटत होतं, आणि गुढी उतरू पण वाटत नव्हती, एवढं छान वाटत होतं. आणि ते थोडं अगरबत्ती वेदिकाला पाहिजे होती, पण म्हटलं नको हा पीठ तिला माझी माचीस वगैरे कसं ड्रेसला वगैरे लागलं तर उगाच जळायचं भीती वाटते, चटके वगैरे भेळ लागतात. तर हे झपलेलेच होते, कारण मीच गुढी उतरणार होते. पण आमचा सुंदर दावा होता, सोन्या माझा भासा आलेला आहे माझ्याकडे, तर त्याला म्हटलं तूच उतर आता. आणि छान म्हणजे दिवा वगैरे नाही लावायचा याच्या टायमाला, उतरायच्या टायमाला आपलं हे घाट्या वगैरे सगळंच मी त्यांनी काढून घेतलं होतं. तर वेदिका आमच्या सकाळी थोडीशी रुसलेली होती, तर संध्याकाळी आता माझ्यासोबत पाया पडली. तर परत मी गुळाचं थोडं नैवेद्य ठेवून, म्हणजे आता माझी आईन त्या जशा करायच्या पाहिलं तसं मी बघितलं. आणि नारळाला पण मी हळदी कुंकू वगैरे लावून त्याला पण मीच फोडलं, कारण तो नव्हता आलेला तोपर्यंत. नेमकीच आला, माझी गुढीची पूजा झाली 5 वाजता, आणि त्याच्यानंतर तो आला. तर म्हणजे व्हिडिओ समोरसुद्धा मला बोलायला टाईम नाही भेटत, इतकं माझं ना काम. एखाद सण वगैरे असलं तर पूर्ण दिवस बिझी जातो. आणि पुरणपोळी खाल्ली होती, तर एक तास इतकं जड अंग आलं ना, झोपच. आणि मला पुरणपोळी खाल्ल्याच्यानंतर असं वेगळंच होतं. तर थोडंसं त्याच्यात नारळ पाणी येत म्हणली वेदिका, आई म्हणली मला पण नारळ पाणी प्यायचं. मग थोडंसं 1-2 घोट निघलं असेल तर मी तिला दिलं, आणि पूर्ण असं वाहून दिलं नारळच. आणि त्याच्यानंतर मला व्हिडिओ व्हायच करता तब्येत बरी नसल्यामुळे खोकला येतो, कारण घसा हा कोरडा पडतो माझा. पाय पड तिच्या सोड कळस उतरून ठेव खाली. मामाने पॅक बांधलं कर. घाटी नाही का उन्हाळी लागल्या खायची उडीची घाटी जात होती. पॅक बांधली काय.